बारसकर साहेब घ्या घ्या बापू ये जवळ घ्या सर जवळ घ्या मान्य पूनमताई राठोड महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती जिल्हा परिषद बुलढाणा, मान्य सिद्धार्थ यांचा सत्कार नासूरभाई करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. मंत्रिमंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर संजय विठ्ठल शेजूळ 2000 पर्यंत हा कारखाना कधी मॅनेजमेंटकडे राहिला, कधी गव्हर्नमेंटकडे राहिला, ते जे असेल ते चालत राहिलं. परंतु 2000 नंतर मात्र या कारखान्याची विल्हेवाट फार चुकीच्या मार्गाने झाली. आज परिस्थिती अशी आहे का 4 वर्ष झाले कोणी प्रायव्हेटवाल्यांनी तो कारखाना घेतलेला आहे, परंतु त्या कारखान्याचा कुठलाही डेव्हलपमेंट नाही, कुठलीही प्रक्रिया सुरू नाही. म्हणून या भागासाठी जिल्ह्यात साहेब असा प्रकल्प येणे नाही. आज शेतकऱ्यांना ऊसाशिवाय पर्याय नाही. ऊसाचं जे 25 वर्षापूर्वीचं जे गणित होतं का एक वेळेस लावला ऊस 2 वेळेस काढायचं, तिसऱ्यांदा खोडवा व्हायचा आणि 4थ्या वर्षी त्याला फेकून द्यायचं. आता फार नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. 1 वर्ष लावलेला ऊस टिश्यू कल्चर आहे, कलमा लावायची आहे आणि त्या कलमा एकदा लावली तर 10 वर्ष काही साहेब त्यातलं पीक आपण सतत घेऊ शकतो आणि दरवर्षी त्या पिकामध्ये 10% वाढ होत असते. आणि कुठलाही खर्च पहिला वर्ष सोडलं तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या वर्षाला कमी खर्च होत जातो. आणि म्हणून ऊसाशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नाही. काय तुम्हाला प्रयत्न करावे लागत असतील ते आपण करावे. आपण जर का हा कारखाना सहकारी तत्वावर परत आणला तर तेही एक काम आपण करू शकतो, कारण सहकार मंत्री सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आणि जर का तसं होत नसेल तर माझी अशी विनंती आहे, तुमचे 10-5 पार्टनर घ्या आणि तेवढा कारखाना घ्या. आमची तेवढी एक तळमळीची मागणी आहे. काय धन्यवाद. कारण तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे साहेब. आणि हा जर का एकदा प्रश्न सॉल्व्ह झाला, जिजामाता सहकारी साखर कारखाना सक्षमपणे या ठिकाणी चालला तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे तितक्या वेळेस तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहे. नाही असं नाही. ज्यांना या मतदारसंघाची नाळ समजली साहेब, त्यांनी जर का हा एक प्रोजेक्ट केला, याच्या जोडीला 1000. आता कारखाना म्हणजे फक्त साखर प्रोडक्ट नाही, कारखाना म्हणजे इथेनॉल आहे, कारखाना म्हणजे पृष्ठाचं हे आहे. आणि आमच्या कारखान्याला अतिशय चांगली लोकेशनची जागा आहे. 175 एकर जमीन आहे आणि या ठिकाणी हायवे झालेला आहे. आम्हाला 1 किलोमीटरवरनं समृद्धी आहे. त्याच्यामुळं आमच्या या कारखान्याचं तुम्ही थोडंसं गांभीर्यानं विचार करा. आम्ही तर प्रयत्न करू 100%, पण आम्ही प्रयत्न केल्याने आणि तुमच्या प्रयत्नाने फार मोठा फरक आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे आणि या जयंतीनिमित्त असं आपल्याला एक साकडं राहील की आपण या कारखान्याकडे जातीनं लक्ष द्यावं. आपण या ठिकाणी आलात. सिंदखेडच्या पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि ज्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय लावणार आहेत आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी त्या सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आणि झाडं निश्चितपणाने जतन होतील, कारण त्यांच्या
कॉलेजच्या परिसरामध्ये ही झाडं त्या ठिकाणी लावण्यात येत आहे. अशा पद्धतीनं एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आमदारांच्या वतीने देखील आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उर्दू शायरीच्या 2 ओळी या ठिकाणी सांगून मी आपल्या सर्वांची रजा घेणार आहे. दादांना त्या शायरीतून आपल्या सर्वांच्या वतीने एक श्रद्धांजली आपण अर्पण करीत आहोत. रुकी रुकी नब्जे हयात. नब्जे हयात म्हणजे नाडी. जेव्हा डॉक्टर नाडी बघतो आणि त्यावेळेला संकेत मिळतात का रुग्णाची परिस्थिती काय आहे, नाडी परीक्षण आपण ज्याला म्हणतो. रुकी रुकी सी नजर आ रही है नब्जे हयात, ये कौन उठ के गया हमारे सराहने से. उदास छोड़ गया वो हर एक मौसम को, उदास छोड़ गया वो हर एक मौसम को. गुलाब खिलते थे कल जिसके मुस्कुराने से, गुलाब खिलते थे कल जिसके मुस्कुराने से. असा नेता पुन्हा होणे नाही आणि ही श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. जाताना इतकंच सांगेल की परवाला एक लेख माझा त्या ठिकाणी आला देशोन्नती आणि इतर सर्व वर्तमानपत्रामध्ये. काही जणांनी तो वाचला असेल. महाराष्ट्र राज्याला ना लाभलेला मुख्यमंत्री, ज्याच्या क्षमता होती 2004ला जे मुख्यमंत्री होऊ शकत होते त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही. जर दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते या राज्याचा विकास सर्व बाजूने, विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या, युवकांचे प्रश्न असू द्या, समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न असू द्या, एक वेगळ्या प्रकारचा विकसित महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला असतं. परंतु दुर्दैव आहे तर तो नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली, दखलपात्र जगलेत, दखलपात्र कामगिरी केली आणि आज गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये ते हयात असताना लोकांना इतकं वाटलं नाही का हा इतका मोठा नेता होता. ते गेल्यानंतर लोक हळहळ करायला लागलेत. सर्वसामान्य शेतकरी देखील त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता मग त्या कोणत्याही फाईनसाठी काढी घ्या ना. अल्ला उघडला दे या आमदार साहेब ठेवून द्या ना. माझं तरी असं कोरं घे ना, कोरं थोडा आहे का.